नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. तर मी तुम्हाला आज शिकवणार आहे की म्हणजे ह्या दोन यार्नमधून आपल्याला एक फ्लॉवर बनवायचं आहे. ज्यांना येतं त्यांच्यासाठी खूप इझी आहे, पण जे अगदीच नवीन आहेत ह्या क्रोशियामध्ये त्यांना थोडंसं म्हणजे एकदम पण नाही, पण थोडंसं ते डबल क्रोशिया मॅजिक रिंग वगैरे शिकायला थोडा वेळ जाईल, पण ते पण लवकर शिकतील जर प्रॉपर आपण लक्ष देऊन पूर्ण व्हिडिओ बघितली तर चला आपण पुढे सुरुवात करूया आपल्या या फ्लॉवरच्या ह्याच्यासाठी. तर यासाठी मी हे दोन यार्न घेतलेले आहेत. मी हे दोन कलर कॉम्बिनेशन, जसं की माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं की हे दोन कलर कॉम्बिनेशन खूप छान आहेत आणि याच्याने जर तुम्ही काही बनवायला कोस्टर किंवा फ्लॉवर तर अगदीच छान होतात. तर यासाठी मी हे घेतलेलं आहे आणि त्यासाठी मी ही पिन घेतलेली आहे. 9 नंबरची आहे, एवढी जाड आहे. जाड म्हणजे एकदम पण जाड नाही आहे, मीडियम साईजची 9 नंबरची आहे. ती एक घेतलेली आहे आणि आपल्याला लागणार आहे हे सीझर. तर चला आपण सुरुवात करूया. तर मी मधलावाला जो फ्लॉवरचा मधलावाला जो सर्कल असतो ते मी व्हाईट कलरने बनवणार आहे. तर आपण मॅजिक रिंगपासून सुरुवात करूया. मॅजिक रिंग खूप इझी आहे. तर आपल्याला मॅजिक रिंग बनवायची आहे, तर मी ह्याच्याने मॅजिक रिंग बनवायला घेते. तर आपल्याला एवढंच दोरा खाली असं सोडायचा आहे आणि क्रिस क्रॉस असं करायचं आहे, जेणेकरून तुम्ही मॅजिक रिंग बनवू शकता. आणि निडल घ्यायचं आहे, निडलने इथून बाहेर काढून हे असं करायचं, जेणेकरून ही मॅजिक रिंग अशी तयार होईल. आणि आपल्याला एक चेन घालून घ्यायचे, कारण मग मॅजिक रिंग आपली सुटणार नाही. तशी आपण चेन घालून घेतली. तर आपल्याला आता 6 सिंगल चेन बनवून घ्यायचे आहेत. तर चला सुरुवात करूया. तर अशा प्रकारे आपली मॅजिक रिंग कंप्लीट करून त्याच्यामध्ये आपण 6 सिंगल चेन केलेले आहेत आणि मी रशी पण खेचली आहे, जेणेकरून आपला सर्कल हा गोल होईल. आणि आपल्याला आता स्लिप स्टिच करायचं आहे. तर आपण जी फर्स्टवाली चेन घेतली होती त्याच्यातच आपल्याला स्लिप स्टिच म्हणजे आपल्याला सर्कल लॉक करायचा आहे. सॉरी, फोकस होत नाही आहे. तर ही आपली फर्स्टवाली आहे. फर्स्टवालीमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची. तर अशा प्रकारे आपला गोल झालेला आहे आणि मधलं एक खेचून थोडंसं टाईट करून घ्यायचं. तर आपण परत एक वरती चेन, दिसतंय का तुम्हाला? ओके. तर आपण परत एक चेन आणि आपल्याला आता डबल क्रोशिया करायचा आहे. तर आपण 6 सिंगल चेन घातलेले आहेत, तर डबलमध्ये आपल्याला 12 डबल क्रोशिया करायचे आहेत. तर अजून एक चेन आपल्याला घ्यायची आहे, म्हणजे 2 यार्न घ्यायचं आणि जिथे आपण स्लिप स्टिच केलं तिथेच आपल्याला 2 डबल क्रोशिया करायचे आहेत. आपल्याला प्रत्येक चेनमधून 2दा डबल क्रोशिया इन्क्रीज करायचे, जेणेकरून 12 चेन होतील. तर अशा प्रकारे आपले 12 डबल क्रोशिया झालेले आहेत. तर आपण ह्याला पण स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे पहिल्या चेनमधून. तर अशा प्रकारे आपण स्लिप स्टिच केलेली आहे आणि आपला सर्कल झालेला आहे. एक चेन करायची, थोडंसं यार्न बाहेर काढायचं आणि
सीझरने कट करायचं आणि मेन आपली जी आहे ती खेचायची, जेणेकरून आपला असं बाहेर एक रशी येते, त्याला आपण मागे लॉक करून टाकायचं. लॉकचं मी तुम्हाला सांगते. त्यासाठी मी एक बारीकवाली ही निडल घेते आणि आपली फ्रंट साईड आहे आणि ही आपली बॅक साईड आहे. तर जी आपण आता जी थ्रेड कट केली आहे तिला आपल्याला बॅक साईडला घ्यायची आहे, जेणेकरून समोर काहीही दिसणार नाही. तर अशा प्रकारे आपली मधलावाला झालेला आहे. तर आता आपल्याला या फ्लॉवरच्या बाजूला पेटल्स बनवायचे आहेत. तर पेटल्स मी ह्या कलरने बनवणार आहे. तर आपण चालू करूया पेटल्स बनवायला. मी तुम्हाला प्रोसेस सांगते. तर आपल्याला हा ब्राऊन कलरचा यार्न घ्यायचा आहे, त्याच्याने आपल्याला पेटल्स बनवायचे आहेत. आपण कोणत्या तरी एका चेनमधून आपण निडल काढून चार चेन्स बनवून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 चेन बनवून झालं की ट्रिपल क्रोशिया करायचा आपल्याला. नेक्स्ट चेनमध्ये इकडे ट्रिपल क्रोशिया करायचे. परत सेम ट्रिपल क्रोशिया नेक्स्ट चेनमध्ये आपल्याला करायचं आहे. अजून एकदा ट्रिपल क्रोशिया करायचं आहे. आता आपण परत 4 सिंगल चेन करणार आणि नेक्स्ट लूपमध्ये आपण त्याला स्लिप स्टिच करून टाकूया. अशा प्रकारे आपण हा पेटल्स बनवून घेतलेला आहे. तर आपल्याला सेम पेटल्स सगळीकडे बनवायचं आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते. तर अशा प्रकारे हा सेकंड पेटल पण झालेला आहे. तर आता आपण नेक्स्ट सगळीकडे पूर्ण सर्कलला पेटल्स करून घेऊया. तर अशा प्रकारे आपला हा फ्लॉवर रेडी झालेला आहे. त्याला मी इथे स्लिप स्टिच केलेला आहे. जे क्रोशियामध्ये नवीन आहेत त्यांच्यासाठी हा एकदम सिंपल फ्लॉवर शिकायला खूप इझी आहे. तुम्ही याची प्रोसेस पूर्ण व्हिडिओ स्किप करू नका. स्किप केला तर नाही समजणार. पूर्ण व्हिडिओ बघा तर तुम्हाला समजेल. तर याचं मी आता बॅकमध्ये धागा आपल्याला कापायचा आहे. हा वाला आपण कापून घेऊ. आणि मोठीवाली आहे ते आपण काढून घेऊ. तर अशा प्रकारे हे बॅग्स आहे ते आपण नंतर गाठ वगैरे मारून आपण हे करू शकतो. गाठ वगैरे मारून थोडंसं कट करू शकतो.
पाठी गाठ वगैरे मारून लॉक करून टाकलेलं आहे. ही बॅक साईड आहे आणि फ्रंट साईड आहे. आणि ह्याच कलर कॉम्बिनेशनमध्ये मी अजून फ्लॉवर्स केलेले आहेत, तुम्हाला दाखवते. तर मी ह्या कलर कॉम्बिनेशनमध्ये हे 2 फ्लॉवर्स केलेले आहेत. सेम फ्लॉवर केलेले आहेत. जसं मी हा फ्लॉवर केला आहे तसंच मी हे फ्लॉवर, तुम्हाला कोणता कलर कॉम्बिनेशन आवडलं ते तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हा आवडला असेल तर हा पण सेम त्याची प्रोसेस आहे, काही डिफरंट नाही आहे. व्हिडिओ मी इथेच पूर्ण करते. तुम्हाला माझी व्हिडिओ कशी आवडली, माझी प्रोसेस कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा.